बिबट्यासारखा एखादा हिंस्र प्राणी गावातील वस्तीत घुसल्यावर ग्रामस्थांमध्ये भीतीचं निर्माण झालेलं वातावरण स्वाभाविकच आहे. मात्र गावात बिबट्या घुसल्यानंतर एका शेतकऱ्याने केलेल्या कृत्याची चर्चा सगळीकडेच होत आहे. त्याचं झालं असं आहे की ज्यावेळी बिबट्यानं मुलाच्या दिशेने चाल केली तेव्हा मात्र या शेतकऱ्याच्या मुलानं मात्र त्याची शेपटीच पकडली. त्यानंतर असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. कर्नाटकमधील तुमकुर जिल्ह्यातील चिक्काकोटी हल्ली नावाच्या एका गावात बिबट्या घुसल्याने ग्रामस्थांची भीतीने गाळण उडाली होती. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावात धाव घेतली. याच दरम्यान बिथरलेल्या बिबट्याने तेथे असलेल्या महिला आणि मुलांच्या दिशेने चाल केली. तेव्हा योगानंद नावाच्या 43 वर्षीय शेतकऱ्याने आपल्या जीवाची पर्वा न करता मोठ्या हिमतीने बिबट्याची शेपटीच पकडली. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संधी साधत त्या बिबट्याला पकडलं आहे. आता या बिबट्याची रवानगी म्हैसूरमधील एका रेस्क्यू सेंटरमध्ये करण्यात आलेली आहे. हा बिबट्या गावातील शेताजवळ फिरत असल्याचं काही ग्रामस्थांनी पाहिलं होतं. या बिबट्याने आधी काही पाळीव प्राण्यांची शिकार केली होती. बिबट्या दिसल्यावर याबाबत अधिक माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे 15 सदस्यीय पथक देखील गावात दाखल झालं होतं. या पथकाने बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केल्यावर बिबट्या अचानक झाडीमधून बाहेर आला. तसेच त्याने महिला मुलांच्या दिशेने चाल करण्यास सुरुवात केली की तेवढ्यात योगानंद याने धाडस दाखवत बिबट्याची शेपटी पकडली. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्यावर नियंत्रण मिळवत त्याला पकडलेलं आहे. अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी तुम्ही आताच या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. धन्यवाद.